पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 4 धावा होत्या आणि मग त्यानंतर हा बिमर बॉल आलाय आणि त्याच्यावरती आलेला हा धमाका षटकार आलाय आणि आता धाव फलक 11 अंकावरती जाऊन पोहोचलाय. हा फ्रीटचा बॉल आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहता आहोत कदाचित तो झेल पकडला होता परंतु फायदा होणार नाहीत. सन्माननीय संदीपजी कुराडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मुंबई पोलीस अर्थातच आपण पाहतो ती मित्रांनो जी स्पर्धा आहे किरण स्मृती चषक, किरण यांचे मोठे बंधू, खूप महत्वाचं त्यांच्याकडनं सहकार्य राहिलंय. जे प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि चौथं जे पारितोषिकाच्या ज्या सगळ्या काही ज्या आकर्षित ट्रॉफी आहेत या स्पर्धेच्या त्या आम्हाला त्यांच्याकडनं पुरस्कृत झालेल्या आहेत. संदीपजी कुराडे साहेबांचंही आम्ही करत आहोत मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तुर्तच त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्याचनंतर वैयक्तिक जे पारितोषिकांच्या ज्या ट्रॉफी आहेत बॉलर बॅट्समन सिरीज आणि त्यानंतर फिल्डर या सगळ्या ज्या ट्रॉफी आहेत त्या आम्हाला सन्माननीय दत्ताजी चौधरी साहेब यांच्याकडनं मिळालेल्या आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. हा वाईट बॉल आलेला आहे. एक्साची पुन्हा मदत मिळून जाईल. दर्शक बॉलिंग मार्कवरती सध्या तरी काही एक्साच्या धावाच खर्च करत राहिलाय. काही डॉट बॉल जरूर आलेत. खेचून मारण्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेटला टार्गेट केलंय, सेट केलाय फिल्डरला. सिंगल इथेही मिळते. सिंगलनं धाव फलक आता पुढे सरसावेल. धावा झाला टोटल 13. अजयचा हा स्ट्रोक, चांगला ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटतोय. निखिल तिथे आहे, बॉल अडवलाय तोपर्यंत पुन्हा सिंगल येऊन जाईल. विनर वर्सेस विनरचा हा मॅच आहे आणि जो सामना आहे तो आदिवासी पोल मधील हा सामना खेळवला जातो आहे. स्पेशली भरपूर प्रत्येक वर्षी आपण पाहत आहोत आदिवासी पोल साठी स्पेशल पोल असतो. या स्पर्धेमध्ये नेहमीच आपण पाहिलंय प्रत्येकाला चान्स दिला जातो, हे महत्वाचं. हो डिलिकेट टच, चांगला फटका इथे खेळला आणि आता बॉल निघालाय बाउंड्री लाईन कडे. तोपर्यंत 2चाही प्रयत्न केला जाईल. बॉल स्टॉप झालाय तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होतील. ओव्हरची समाप्ती. पहिला ओव्हरचा वाजवी खेळ आणि धावा झाला टोटल 16. पहिलाच एका बॉलला त्या 11 धावा होत्या. मग त्यानंतरच चांगलं कमबॅक राहिलंय. राज आला आता बॉलिंग मार्क वरती. सेकंड ओव्हर राज. गेल्या मॅचचा पहिला मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच होता. चांगलं खेळ दाखवला होता त्यानं. पहिला चेंडू चांगला लेग कटर राहिलाय. पायामधनं बॉलला वळण दिलंय. पडल्यानंतर बाहेर निघाला ऑफस्टिकच्या बाहेर. चांगल्या चेंडूची हाताळणी राजकडनं आणि त्याच्यामध्ये गती कमी होती, थोडासा स्लो हाताळलाय, त्याच्यामुळे तो फायदा झालाय. अजय आणि निलेश ही जोडी पाहायला भेटते आपल्याला धामणी टीम कडनं. आरके स्पोर्ट्स या नावाने खेळते. हा बॉल उंच गेलाय. कॅचचा कॉल आणि तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न होईल. खरा फिल्डिंग. चेंडू सीमा पार. आलाय तो चौकार. नाराज झालाय आता इथे गोलंदाज, कारण हा झेल होता. पकडणं गरजेचं होतं. फक्त दिशा दिली होती, फक्त टच केलं होतं या बॉलला. तितकेच फोर्स नव्हतं केलं, ताकद नव्हती लावली. फक्त टायमिंगच्या जोरावरती खेळलेला हा स्ट्रोक पाहायला भेटला आणि तिथे झेल निसटलाय. त्यामुळे 4 धावा मिळाल्यात. धावा झाल्यात आता 20. यावेळेस तो प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी. स्विंग अँड मिस, प्लॅन मिस. हा डॉट बॉल पाहायला भेटतोय. 3 बॉलमध्ये 4च धावा खर्च झाला. टोटल स्कोर कार्ड 20 धावा. गडी टिपला गेलेला नाहीत. विकेट गेल्या मॅच मध्ये लवकर आल्या होत्या, त्यामुळे आता थोडंसं थांबून खेळतायत. विकेटवरती थोडंसं वेळ घेत आहेत दोन्ही खेळाडू.
पायातला बॉल यावेळेस नोलुकचा अंदाज खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गॅपमध्ये मारला आणि आता बॉल निघालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. फिल्डिंग वरती थोडीशी भर द्यावी लागणार आहे जय मल्हार घोटी टीमला. नो डाऊट गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही. ते झेल सोडलाय, त्यानंतर ही बाउंड्री सोडली आहे. इथे काहीसे एफर्ट कमी पडत आहेत. धावफलक आता 24 अंकावरती. आर के स्पोर्ट्स धामणी टीम. थोडासा लेट स्ट्रोक खेळलाय आणि तिथे पाहूयात किती धावा मिळतील. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये याही वेळेस थोडस वेळ घेत आहेत. हो, म्हणून तो मी उल्लेख केला होता, फिल्डिंग मध्ये भर द्यावी लागेल, एफर्ट द्यावे लागतील. या दोन धावफलक 26 धावा, 2 ओव्हर 26. सागरचा पहिला चेंडू विकेट मिळून देईल का पाहूयात. पुन्हा फिल्डर आलाय, पुन्हा झेल सोडलाय. हो, याच गोष्टी तुम्हाला धोक्यामध्ये नेऊ शकतायत. 2 धावा तोपर्यंत काढल्या गेलेल्या आहेत. झेल निसटल्यानंतर डायरेक्ट विकेट किपर पर्यंत बॉल पास झालाय. पहा, हे घडलं होतं या चेंडूवरती. कदाचित तो लागलाही असावा बॉल क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत 2 आल्यात, 28 झाल्यात. हॅमट केलाय, फटका चांगला आहे, फटक्यामध्ये वजन. आता धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. भरपूर वेळ थोडासा संघर्षाचा काळ होता आणि त्यानंतर आता हा संघर्षाचा डंका पिटलाय निलेश पागेनं. फायनली त्याच्या बॅटमधनं आपण पाहत आहोत. हा आलाय षटकार. खूपच फोर्स केलं होतं आणि जोरदार मारलाय. घनाचा गाव घातला होता ज्या पद्धतीनं, त्या पद्धतीचा हा स्ट्रोक. षटकारानं धावा झाला 34. ओ, चांगला झेल. राजचा हा चांगला झेल पाहायला भेटला आपल्याला. खूप चांगला तिथे झेल पकडला आणि तो एकाच हातामध्ये, आणि इथे विकेट आली आहे. 34 ला पहिली विकेट. फलंदाज निलेश पागे आउट होतोय. चौतीस धावा. कल्पेश पागे आता येतोय. गॅपमध्ये खेळला आणि आता हा बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. ओ, बाउन्सरचा मारा झाला आणि पाहूयात सिंगलच इथे मिळते.
मिळाली विकेट. फायनली इथे आपण पाहत आहोत दुसराही झटका दिलाय. विकेटचं पतन, फलंदाज अजय आउट. 3 ओव्हरचा खेळ झालाय. धावफलक 39. अंतिमचं षटक आहे. 39 ला स्कोर कार्ड आहे धामणी संघाचं. यावेळेस पाहायला गेलं तर बॉडीवरती बॉल होता आणि बॉलला फेकून दिला होता. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दिशा भरकटला गेलाय. पहिल्या चेंडूवरती तितकीशी चांगली दिशा नव्हती. बॉल सोडला असता तर वाईट आला असता, परंतु त्याच्यावरती प्रहार मिळवला आणि त्यानंतर तो षटकार मारलाय. फायदा होतो टीमला, कारण 6 धावा मिळाला. धावफलक 45. महेंद्र पाटील यांचं आगमन पुन्हा एकदा स्वागत आहे. हसमुख चेहऱ्याने उपस्थित झालाय, त्यामुळे स्पेशली आपलं स्वागत आहे. इथे आला व्हाईट बॉल. व्हाईट +1. धावा मिळतील 2. धावफलक 47. 47 ला 2 अशी परिस्थिती RK स्पोर्ट्स धामणी टीमची. चांगल्या धावा आल्यात. समोर आता स्ट्रायकर एंडला विलास. पंचाने इथे वाईट कळवलाय हा बॉल. आई जास्तचा बाहेर ठेवलाय. पुन्हा एकदा वाईट बॉलचा तो इशारा येतोय. अंतिमचं षटक आहे, त्यामुळे थोडासा बचावात्मक गोलंदाजीच्या प्रयत्नामध्ये योगेश दिसतोय. तो 100च्या धावा त्यानं बहाल केल्यात. 49. 49 ला तो स्कोर कार्ड. लबो फुल टॉस. यावेळेस पाहायला गेलं तर खूपच चांगला हा स्ट्रोक खेळलाय. पिकअप स्ट्रोक. इथेही बॉल उंच गेलाय. पाहूयात, झेलबादची संधी आहे असं दिसतंय. जागावरती चेंडू आणि आता 4 फिल्डर आलेत. जज करता आलेलं नाहीत आणि आता तिसऱ्याच्याही प्रयत्नामध्ये जाईल ती विकेट. फलंदाज कल्पेश आउट. चला, नवीन बॅट्समन लवकर या. आता तिसऱ्याच्या प्रयत्नात विकेट आली आहे. धावफलक 55. चला, 55 होत्या, 2 झाल्यात, आता 57. विकेट आलेली आहे तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि आता किरण येतोय. चला, पुढचा मॅचचा टॉस होणार आहे इनिंग ब्रेक मध्ये, त्यामुळे वाफाळे संघ आणि धर्मवीर कसारा. चला, आपण टॉस साठी या. हो, आल्यालाच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंच फक्त जास्तचा गेलाय. पाहूयात काय घडेल. आणि आता तिथे पकडलाय. झेल संपलाय खेळ. विकेट मिळाली आहे. चौथा झटका. 57 ला आता 4 विकेट. बॉल बाकी आहे 2. चला, नवीन खेळाडू या. बॅटर गणेश.
57 ला 4 अशा आता स्थिती आहे आर के स्पोर्ट्स धामणी टीमची. पुढचा मॅच चला या लवकर आपण कॅप्टन वाफाळे संघ. कॅप्टन आपला पाठवा. चांगला फटका आहे आल्याच कडक आणि बेधडक ठोकला हा गणेशनं षटकार. $63 ऑन बोर्ड. 63 धावा आता धाव फलकावरती पाहायला भेटतायत. लगातार हा दुसराही मारलाय. 2 बॉल बाकी होते आणि दोन्ही मिळालेत आणि ते दोन्ही पाठवलेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 69 ला स्कोर कार्ड आणि टार्गेट आहे 70 धाव संख्येचं. कॅप्टन या आपण धर्मवीर. धर्मवीर संघ चला कॅप्टन या आपण. अपोजिट टीम कॅप्टन उपस्थित आहेत. राज आणि ज्ञानेश्वरची जोडी आपल्याला पाहायला भेटते. चला हा नो बॉल आहे असं कळवलंय.
70चा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे इथून तो प्रयत्न सातत्यानं चालवावा लागणार आहे. थांबून या मॅच मध्ये जमणार नाहीत, कारण खूप मोठं टार्गेट आहे. ओबो पिछोता यावेळेस चांगला स्ट्रोक इथे खेळून काढलाय. पाहूयात किती धावा येतील. बॉल अडवल्याचा प्रयत्न इनफिल्डर जरूर राहिला होता, परंतु तिथे अडवता आलेला नाही. डीप मधनं थ्रो होतोय, तोपर्यंत धावा येतील. या बॉलवरती काढली जाते फक्त सिंगलनं धाव फलक 2 अंकावरती. स्टार्ट मिळणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा मोठं टार्गेट राहील तेव्हा तेव्हा तुम्हाला स्टार्ट मिळणं गरजेचं आहे. आणि आता तो प्रयत्न इथून करायला हवा आहे टीम जय मल्हार घोटी. ज्ञानूसाठी हा चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. हलक्या हाताने खेळण्याचा तो प्रयत्न इथे ज्ञानूचा होता, परंतु फायदा तितकासा झालेला नाहीत. कामगिरी चांगली राहिली आहे. खूपच चांगली कामगिरी ओव्हरऑल आतापर्यंत या गोलंदाजीमध्ये राहिली आहे. एक सिंगल इथे मिळाली आहे या चेंडूवरती. सिंगलनं धाव फलक आता 3. सातत्यानं आपण पाहत आहोत खूपच चांगला हा भेदक मारा लेफ्टी बॉलर जिथे कल्पेश चांगली कामगिरी करतोय. 5 बॉलचा खेळ झाला, 3च धावा झाल्यात, जिथे 70 करायच्या आहेत या मॅच मध्ये. हाई लोवर फुल टॉस फुल टॉस यावेळेस आपण पाहत आहोत मिस केला जातोय, त्यामुळे तो कॉन्फिडन्स मिळालेलाच नाहीत. पुन्हा एकदा तो चांगला लेग कटर होता. आणि आता पाहता पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरला आल्यात फक्त इथून 3 धावा. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला भेटतोय इथे. समोर खेळण्याचा प्रयत्न, इथेही टायमिंग तितकंसं जुळालेलं नाहीत. पाहूयात सिंगल मिळते इथेही. विकेट गेलेली नाही, त्यामुळे इथून काउंटर अटॅक चढवणं गरजेचं आहे. खूपच मोठा पल्ला गाठायचा आहे, जिथे तुम्हाला 70चा चेस आहे. 1.1चा खेळ झालाय. धाव फलक फक्त 5. 65 धाव संख्येची गरज. 17 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा फिक करता आलेले नाहीत लेंथ. हा वेगवान चेंडू हाताळण्याचा तो प्रयत्न यशस्वी होतोय. आता हा वेगवान हा स्ट्रोक आणि तिथे वसूल झालाय. धाव फलक 10 धावा. यावेळेस वेगळे करण्याचा तो प्रयत्न होता. पायात खेळवलेला हा चेंडू चांगला तिथे सन्मान देण्यास भाग पाडलं. चांगली कामगिरी होत असताना गोलंदाजीमध्ये पाहायला भेटतं आपल्याला. 12 धावा झाल्यात.
अंतिमचा बॉल फक्त बाकी आहे. वन साइड सामना होतोय की काय हाही आता प्रश्न पडायला लागलाय, कारण दुसरं षटक आणि 12 धावा. प्रयत्न अपुरे राहिले तिथेही, परंतु आता हा बॉल मागे चाललाय, अडवता आलेला नाही. चेंडू सीमा पार, काही न करता मिळालेला हा चौकार आहे. धाव फलक 16 धावा, 12 मध्ये करायचे 54. सामना थोडासा कठीण आहे. 12 बॉलला 54. हाफकट चांगला हाताळलाय, क्रिजचा बरोबर तो वापर केलाय, पडल्यानंतर दूरवरनं आतमध्ये आलाय आणि तिथे फलंदाज अचंबित झालाय. चांगली कामगिरी आता निलेश करतोय. आलाय कटर होता, चांगलं इथेही फिंगर रोल केलेत, बरोबर वाईड लाईनला पकडून चाललाय. वाईड लाईन पासून तिथून बॉल टर्न झालाय आणि पंचांनी इथेही कळवलं की फेअर बॉल आहे. आशाळभूत नजरेनं पाहतायत. आता पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येक बॉल फिंगर रोल केले जात आहेत. बाउन्स, टर्न या सगळ्या गोष्टी त्या चेंडूंमध्ये दिसत आहेत, त्यामुळे आता सोपं नाहीत असेच चेंडूवरती स्ट्रोक खेळणं. हाय ऑफ कटर होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तिथे धाव काढलेली नाहीत. वाईट बॉल आलाय पंचांकडनं. हा हा व्हाईट बॉल आहे आणि त्याच्यामध्ये धावून पळून धावाही काढल्या गेल्यात. टोटल 4 धावा मिळाल्यात, 21 झाल्यात. उंच गेला फक्त हा बॉल, झेल होण्याची संभावना. खूप चांगला झेल भाऊन पकडलाय फलंदाज बाद. आलेला बाउन्सर आपल्याला पाहायला भेटला, आल्यालाच तो षटकार मारला होता योगेशने. धावा झाला, धाव फलकावरती 27. खेळ झालेला आहे 3 ओव्हर नंतर 27. 43 पाहिजे, 6 बॉलला 43. चांगली प्लेसमेंट पाहायला भेटते. हॅलो
हॅलो चेक. चला वाफळ संघ आपण रेडी राहायचं पुढच्या मॅचसाठी. फिल्डिंग करणार आहेत वाफळ टीम, बॅटिंग करणार आहेत धर्मवीर. सध्या तरी या मॅच मध्ये तितकं सध्या बाकी राहिलेलं नाहीत, कारण थोडस वन साइड सामना होत चाललाय. 3 बॉलचा तो खेळ बाकी आहे. 70 चेस करायचे आहेत, अजूनही 41 हवा आहेत. 3 बॉलला 41, खूप कठीण आहे मॅच. इथे हुलकरणी दिली बॉल ना, नाही तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चेंडू सीमा पार. 33 वरती आता स्कोर कार्ड. चला हा चांगला चेंडूच्या हाताने पुन्हा एकदा पाहायला भेटते. डॉट बॉल आलेला आहे. औपचारिकता कंप्लीट केली जाते या मॅचची भाऊकडनं, कारण राहिल्या फक्त आता लास्ट आणि अंतिम बॉल. 33 पर्यंतच पोहोचलेत, जिथे 70 करायच्या होत्या. पिच इथे बीट करतोय आणि तिथे या पद्धतीने मॅच जिंकलाय. चला अभिनंदन आहे आपलं. चला मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच चला निलेश पागी मॅचचा हिरो ठरला. 21 धावा आणि त्याच्यामध्ये 1 विकेटही त्याने घेतलेली आहे. 21 धावसंख्येचं योगदान होतं. या निलेश पागी आपलं स्वागत आहे. प्लेअर ऑफ द मॅच.